गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला. मित्रांनो, जर तुम्ही गिफ्ट निफ्टी पाहिलं तर गिफ्ट निफ्टी इंडिकेट करत आहे की मार्केट ऑलमोस्ट 500 ते 550 पॉईंटच्या आसपास गॅप डाऊन ओपन होत आहे. तर आता हे गॅप डाऊन ओपन होणं स्वाभाविक आहे, कारण काल आपल्याकडे सुट्टी होती. परंतु वर्ल्ड मार्केट्स चालू होते आणि शिवाय जे युद्ध आहे त्यामध्ये ज्या काही अपडेट्स आलेले आहेत त्याप्रमाणे मार्केट त्याला रिॲक्ट करणं फार स्वाभाविक होतं. तर मग आता मार्केट ऑलमोस्ट सकाळ 850 पॉईंटच्या आसपास गॅप डाऊन ओपन दाखवत होतं, परंतु ते आता रिकवर होऊन 500-550 पॉईंटच्या आसपास आलेलं आहे. तर त्याच्यामागचं कारण काय ते सगळ्यात आधी समजून घ्या. त्याचं कारण असं आहे की US मार्केटचे जे फ्युचर्स आहेत ते थोडे रिकवर व्हायला सुरुवात झाली आणि त्यामुळे तिथे आपलं मार्केट थोडंसं रिकवर झालेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे गिफ्ट निफ्टीमध्ये. आता जर आपण काल US मार्केट पाहिलं तर US मार्केटमध्ये ऑलमोस्ट 2.5-3% आसपास फॉल आला होता, परंतु तिथनं पुन्हा थोडंसं मार्केट रिकवर होऊन आपण काय म्हणू शकतो की रेडमध्येच, परंतु थोडंसं रिकवर होऊन क्लोज झालेलं आहे. आता जर आपण पाहिलं तर जगामध्ये युरोपियन आणि अमेरिकन मार्केट्सपेक्षा एशियन मार्केट्समध्ये खूप जास्त फॉल आहे. साऊथ कोरियन मार्केट कालही 7% डाऊन होतं, आजसुद्धा ऑलमोस्ट 7-7.25% आसपास डाऊन आहे. म्हणजे तुम्ही विचार करा, इंडेक्स 2च दिवसात 14% डाऊन आहे. तर मग आता असं का? त्याच्यामागचं कारण असं आहे की स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ जो आहे तर ते इराणने ब्लॉक केलेलं आहे आणि ऑलमोस्ट इंडियाला येणारा जो काही गल्फ कंट्रीजमधून LNGचा सप्लाय आहे किंवा त्यानंतर जे काही पेट्रोल डिझेलचा सप्लाय आहे तर तो मोस्टली तिथनंच होतो आणि ते स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ बंद केल्यामुळे खूप जास्त प्रॉब्लेम क्रिएट झालेला आहे. आणि एशियन कंट्रीज लाईक चायना असेल, साऊथ कोरिया असेल, त्यानंतर जपान, त्यानंतर इंडिया वगैरे, ऑस्ट्रेलिया, तर या सगळ्या कंट्रीजला मोस्टली तिथनं सप्लाय होतो. त्यामुळे या सगळ्या देशांचे स्टॉक्स मार्केट आपल्याला डाऊन झालेले पाहायला मिळत आहेत. आता जर आपण आपल्या मार्केटकडे पाहिलं तर आज आपल्याकडे जे काही IT कंपनीज आहेत तर त्या थोडेसे बेटर करताना पाहायला मिळतील, परंतु बँकिंग स्टॉक्स, त्यानंतर ऑटो स्टॉक्स आणि जे काही LNG, त्यानंतर जे काही क्रूड ऑइलचे प्रोडक्ट बनवणारे स्टॉक्स आहेत, त्यानंतर पेंट स्टॉक्स आहेत, तर याच्यामध्ये आपल्याला खूप जास्त डाऊनसाईड पाहायला मिळू शकते. तर याच्यामागचं कारण काय? तर ऑब्वियस आहे की सप्लाय बंद झाल्यामुळे फार जास्त प्रॉब्लेम्स क्रिएट होणार आहेत आणि जे काही पेट्रोल डिझेल आहे तर त्याच्या प्राइसेस वाढण्याची पॉसिबिलिटी नक्कीच आहे. आता अमेरिकेने एक सोल्युशन याच्यावरती काढलं आहे, ते म्हणजे असं की त्यांनी सांगितलं की स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमधून तुम्ही जे काही शिप्स आहेत ते घेऊन जाऊ शकता आणि त्याच्यासाठी लागणारे जे काही इन्शुरन्स आहे एक्स्ट्रा, तर तो अमेरिका स्वतः प्रोव्हाइड करेल. जर समजा तिथे काही झालं तर अमेरिका त्याचे पैसे देईल. परंतु प्रॉब्लेम असा आहे की कोणालाही कॉन्फिडन्स नाही आहे. ओके, त्यामुळे जरी अमेरिकेनं सांगितलं असलं तरीसुद्धा तिथनं कुठलीही वाहतूक सुरू झालेली नाही आहे. ओके, त्यामुळे आता जे काही बाकीचे कंट्रीज आहेत, गल्फ कंट्रीज, तर हे सगळे मिळून आता काय डिसिजन घेतात, काय बोलचाल करतात किंवा व्हॉट एव्हर जे काय असेल ते, तर मग त्यावरती खूप जास्त गोष्टी डिपेंड आहेत असं माझं मत आहे. आता साहजिकच आहे, जर आपण मार्केटमध्ये जर पाहिलं सपोर्ट कुठे आहे ते जर पाहिलं तर 24,300च्या आसपास सपोर्ट आहे. 24,300-350च्या दरम्यान जर तो ब्रेक झाला तर सरळ 24,000, म्हणजेच काय की मार्केटमध्ये डाऊन साईड भरपूर आहे अजून, लक्षात ठेवा. आता जोपर्यंत याच्यावरती काही सोल्युशन निघत नाही, म्हणजे काय आपण म्हणू शकतो की इराण ॲटलिस्ट जे काही बोलचाल आहे ते करायला ॲग्री होत नाही, तोपर्यंत मार्केटमध्ये आपल्याला शार्प फॉलच आपल्याला नक्की पाहायला मिळेल. तर मग आता पाहूयात की पुढे काय होतं ते. परंतु सध्या ह्या युद्धामध्ये इराणचा अप्पर हँड आहे असं आपण म्हणू शकतो, कारण इराणनं सायप्रस असेल किंवा आसपासच्या ज्या काही कंट्रीज असतील तर त्यांचे टार्गेट्स त्यांनी मिसाईलनं हिट करून दाखवलेत की जे ऑलमोस्ट 2-2, 2,500 किलोमीटरच्या आसपास लांब आहेत, म्हणजे जवळ नाही आहेत ते टार्गेट्स, तरीही त्यांनी हिट करून दाखवले. आणि USचे जे काही बेसेस आहेत इराणमध्ये असतील, बहारीन, कुवेत वगैरे या ठिकाणी, तर या सगळ्या ठिकाणचे बेसेस त्यांनी हिट करून दाखवलेत. म्हणजेच काय की इस्रायल आणि अमेरिकेला वाटलंही नसेल की एवढी जास्त टेक्नॉलॉजी त्यांच्याकडे असेल, परंतु ती होती. त्यामुळे या युद्धामध्ये सध्या तरी इराणचा अप्पर हँड दिसतोय. आणि जर
आता तिथे रिजिम चेंज वगैरे ह्या काही गोष्टी त्यांना करायच्या असतील तर त्यांना ॲक्च्युअल सैन्य तिथं उतरावं लागेल आणि त्यानंतरच हे पॉसिबल होईल. हे सरळ सरळ दिसते. केवळ हवाई हल्ले करून हे होणार नाही आहे, कारण इराणसुद्धा तेवढ्या मोठ्या प्रमाणावरती रिटॅलिएट करत आहे. तर मग आता कशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी घडत आहेत तर ते पाहणं खूप जास्त गरजेचं आहे. परंतु एशियन मार्केटसाठी ही गोष्ट चांगली नाही आहे. जोपर्यंत स्ट्रेट ऑफ हॉर्मूज सुरू होत नाही तोपर्यंत मार्केटला कुठल्याही प्रकारचा सपोर्ट मिळताना आपल्याला पाहायला मिळणार नाही आहे, हे लक्षात असू द्या. कारण आपल्यासाठी युद्ध जगामध्ये नेहमी होत असतं. युद्धाचा छोटा मोठा इम्पॅक्ट आपल्या मार्केटवरती होत असतो. परंतु सध्या जो काही LNG आणि पेट्रोल डिझेलचा सप्लाय हॉल्ट करण्यात आलेला आहे तर ती गोष्ट खूप भयंकर आहे, कारण त्याच्यामुळे पूर्ण जगाची जी सप्लाय चेन आहे ती डिस्टर्ब होऊ शकते. जसं की चायनाला जर समजा क्रूड ऑइल मिळालं नाही तर साहजिकच आहे की तिथे त्यांचं प्रोडक्शन कमी होईल आणि प्रोडक्शन कमी झालं की साहजिकच आहे किमती वाढतील आणि मग पुन्हा महागाईचा प्रश्न निर्माण होईल आणि मग हे कॅस्केडिंग इम्पॅक्ट असतो. जे चाललं आहे ते व्यवस्थित आहे, परंतु ते जर बिघडलं तर मग मात्र ते व्यवस्थित करताना फार त्रास होतो. त्यामुळे आता अमेरिका काय डिसिजन घेत आहे, त्यानंतर बाकीचे जे काही देश आहेत गल्फ कंट्रीज वगैरे, तर ते कशा पद्धतीनं काय सोल्युशन देत आहेत वगैरे वगैरे हे पाहणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि इराणला कशा पद्धतीनं निगोशिएशन टेबलवरती आणलं जातं आहे ते पाहणं गरजेचं आहे. तर होप सो पाहूयात काय होतं ते. तोपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ, ही माहिती कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.